नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की काव्या पार्थ आता काही टवाळकी मुलांसोबत त्यांचं भांडण झालेलं असतं. ती मुलं काव्याला सांगत असतात की मॅडम आम्हाला कायदा शिकवू नका. तेव्हा काव्या म्हणते की कायदा तर मी तुम्हाला शिकवणारच, एवढे मोठे झाले तुम्हाला कायदा माहीत नाही का. तर इकडे रम्या आता वसुंधराला सांगत असते की आपण असं काहीतरी करायला पाहिजे ना. ती काव्या कोमात गेली पाहिजे, नाहीतर पॅरालिसिस किंवा मेमरी लॉस. तेव्हा वसुंधरा म्हणते की आपण असं काहीतरी करू की ती काव्या कायमची पार्थला विसरून जाईल आणि मग पार्थला मिळवण्याचा तुझा मार्ग मोकळा. तर त्यानंतर रम्या खूपच खुश होते. तर इकडे आपण बघतो की जीवाने आता फोन करून वकिलांना घरी बोलवलेलं असतं. मानिनी म्हणते की वकील साहेब घरी का आले आहेत. जीवा म्हणतो की मला फास्ट ट्रॅक डिवोर्स घ्यायचा आहे आणि त्यासाठीच वकील घरी पेपर्स घेऊन आलेले आहेत. जीवा आता त्या पेपर्सवर सही करतो आणि तो नंदिनीलाही सही करायला सांगतो. नंदिनी म्हणते की जीवा हे सगळं काय आहे. त्यावर जीवा उत्तर देतो की काही जोड्यांमध्ये लग्नानंतर प्रेम नाही तर घटस्फोट होतो. मी तर माझ्याकडून आपलं नातं संपवलंय. तुम्ही सुद्धा या पेपर्सवर सही करून आपल्या नात्याला पूर्णविराम द्या. असं काही या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.